श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा 38वा सर्ग वाचूया. अर्जुनाकडून सुटका झालेला राक्षसराज रावण मग पुन्हा निर्वेदपणे सर्व पृथ्वीवर संचार करू लागला. राक्षस असो वा मनुष्य, ज्याला तो बलात वरचढ म्हणून ऐकत असे, त्याच्याजवळ जाऊन अभिमानी रावण त्याला युद्धाचे आवाहन करीत असे. त्यानंतर एके दिवशी तो वालीच्या शासनाखाली असलेल्या किष्किंधापुरीत जाऊन सुवर्णमालाधारी वालीला युद्धाचे आवाहन करू लागला. त्यावेळी युद्धासाठी आलेल्या रावणाला वालीचे मंत्री तारेचे वडील सुषेण, युवराज अंगद आणि सुग्रीव म्हणाले, राक्षसराज, यावेळी वाली तर बाहेर गेलेला आहे. तेच तुम्हाला तुल्य बळ आहेत. इतर कोण वानर तुमच्याबरोबर तुमच्यासमोर टिकू शकेल का? रावणराज चारी समुद्रांजवळ संध्योपासना करून वाली आता येतच असेल, तेव्हा तुम्ही 2 घटका थांबा. राजन, पहा, हे जे शंखासारख्या उज्ज्वल हाडांचे ढीग लागलेले आहेत, ते वालीशी युद्ध करण्याच्या इच्छेनं आलेल्या तुमच्यासारख्या वीरांचेच आहेत. रावणराज, वालीच्या तेजानं या साऱ्यांचा अंत झाला आहे. राक्षस रावणा, जरी तुम्ही अमृत रस प्राशन केला असला तरी देखील जेव्हा तुम्ही वालीशी टक्कर घ्याल तेव्हा तोच तुमच्या जीवनाचा अंतिम क्षण ठरेल. विश्रवा कुमारा, वाली म्हणजे सगळ्या आश्चर्याचं भांडार आहे. तुम्हाला लवकरच त्याचं दर्शन घडेल. त्या मुहूर्तापर्यंत त्याची वाट पाहत थांबा. मग तुम्हाला जीवन दुर्लभ होईल. किंवा जर तुम्हाला मृत्यूची खूपच घाई झाली असेल तर दक्षिण समुद्राच्या तटावर जा. तिथं तुम्हाला पृथ्वीवर उभे असलेल्या अग्निदेवाप्रमाणे असलेल्या वालीचं दर्शन होईल. तेव्हा लोकांना रडविणाऱ्या रावणाने तारची निर्भर्त्सना केली आणि पुष्पक विमानावर आरूढ होऊन दक्षिण समुद्राकडे प्रस्थान केले. तेथे रावणाने सुवर्णगिरीप्रमाणे उंच असलेल्या वाली संध्योपासना करताना पाहिला. त्याचे मुख प्रभात काळच्या सूर्याप्रमाणे अरुण प्रभेने उजळलेले दिसत होते. त्याला पाहून काजळासारखा काळा रावण पुष्पक विमानातून उतरला आणि वालीला पकडण्यासाठी भरभर त्याच्या दिशेने जाऊ लागला. त्यावेळी तो आपल्या पावलांचा आवाज होऊ देत नव्हता. दैवयोगाने वालीने रावणाला पाहिले, परंतु त्याचा पाप विचार करण्यात घेऊनही तो घाबरला नाही. ज्याप्रमाणे सिंह सशाला आणि गरुड सापाला पाहूनही त्याची पर्वा करत नाही, त्याचप्रमाणे वालीने पापपूर्ण विचार करणाऱ्या रावणाला पाहूनही चिंता केली नाही. त्याने असा निश्चय केला होता की जेव्हा परमात्मा रावण मला पकडण्याच्या इच्छेने जवळ येईल तेव्हा मी त्याला काखेत दाबून धरीन, लोंबकळत ठेवीन आणि त्याला घेऊनच राहिलेल्या 3 महासागरांवरून हिंडून येईन. याची मांडी, हात, पाय आणि वस्त्रे ढिली होतील. हा माझ्या काखेत दाबला गेलेला असेल आणि त्याच अवस्थेत लोक माझ्या शत्रूला गरुडाच्या पंजात दाबलेला गेलेल्या सापाप्रमाणे लोंबकळत असलेला पाहतील. असा निश्चय करून वाली मौन राहिला आणि वैदिक मंत्राचा जप करीत गिरिराज सुमेरूप्रमाणे निश्चल उभा राहिला. अशा प्रकारे बलदर्पित झालेले ते वानरराज आणि राक्षसराज एकमेकांना पकडू इच्छित होते. दोघेही त्याच प्रयत्नात होते आणि दोघेही ते काम फत्ते करण्याच्या तयारीत होते. रावणाच्या पावलांच्या चाहुलीने वाली समजला की आता रावण हात पुढे करून मला पकडू इच्छितो. मग दुसरीकडे तोंड असूनही वालीने त्याला ज्याप्रमाणे गरुड सापाला पकडतो त्याचप्रमाणे एकाएकी पकडले. पकडण्याची इच्छा बाळगणाऱ्या त्या राक्षस राजाला स्वतःच पकडून आपल्या काखेत लोंबकळत ठेविले आणि मोठ्या वेगाने त्याने आकाशात उड्डाण केले. रावण आपल्या नखांनी वारंवार वालीला ओरबाडीत आणि त्रस्त करीत राहिला. तरीही ज्याप्रमाणे वारा ढगांना उडवून घेऊन जातो त्याचप्रमाणे वाली रावणाला काखेत दाबून धरून संचार करीत होता. अशा प्रकारे पळवून
नेल्यावर त्याचे मंत्री त्याची वालीपासून सुटका करण्यासाठी कोलाहल करीत त्यांच्या मागे मागे पळू लागले. वाली पुढे पुढे जात होता आणि राक्षस त्याचा पाठलाग करीत होते. त्या अवस्थेत तो वाली आकाशाच्या मध्यभागी पोहोचलेल्या आणि पाठीमागून मेघांचा समूह घेऊन जाणाऱ्या अंशुमाली सूर्याप्रमाणे भासत होता. ते श्रेष्ठ राक्षस खूप प्रयत्न करूनही वालीजवळ पोहोचू शकले नाहीत. त्याच्या बाहूंच्या आणि मांड्यांच्या वेगाने उत्पन्न झालेल्या वाऱ्यांच्या थपडा खाऊन थकून जाऊन ते उभे राहिले. वाली मार्गावरून उडत जात असताना मोठमोठे पर्वतही बाजूला सरकत होते. मग रक्त मांसाचे शरीर धारण करणारा आणि जिवंत राहू इच्छिणारा प्राणी त्यांच्या मार्गातून बाजूला व्हावा, यात नवल ते काय. जितक्या वेळात वाली समुद्रापाशी पोहोचत असे तेवढ्या वेळात अतिवेगाने जाणाऱ्या पक्ष्यांचा समूह देखील पोहोचू शकत नसे. त्या महावेगशाली वानरराजाने क्रमशः सर्व समुद्रांच्या तटावरून पोहोचून संध्याकाळचे वंदन केले. समुद्रांची यात्रा करणाऱ्या आणि आकाशात संचार करणाऱ्यामध्ये श्रेष्ठ असणाऱ्या वालीची सारे खेचर प्राणी पूजा तसेच प्रशंसा करीत होते. तो रावणाला काखेत दाबून धरून पश्चिम समुद्राच्या तटावर आला. तेथे स्नान, संध्योपासना आणि जप करून तो वानरवीर दशाननाला घेऊन उत्तर समुद्राच्या तटावर जाऊन पोहोचला. वायू आणि मनाप्रमाणे वेग असलेला तो महावानर वाली कित्येक सहस्र योजनांपर्यंत रावणाला ओढून नेत राहिला. मग आपल्या त्या शत्रूबरोबरच तो उत्तर समुद्राच्या किनाऱ्यावर गेला. उत्तर सागराच्या तीरावर संध्योपासना करून दशाननाचा भार वाहून नेत असलेला वाली पूर्व दिशेला असलेल्या महासागराच्या किनाऱ्यावर गेला. तेथे देखील संध्योपासना करून मग तो इंद्रपुत्र वानरराज वाली दशमुख रावणाला बगलेत दाबून धरून पुन्हा किष्किंधापुरीत परतला. अशा प्रकारे चारी समुद्रावर संध्योपासनेचे काम पूर्ण करून रावणालाही ओढून नेल्यामुळे किंचित थकलेला वानरराज वाली किष्किंधेच्या उपवनात उतरला. तेथे आल्यावर त्या कपी श्रेष्ठाने रावणाला आपल्या काखेतून सोडून दिले आणि कुत्सितपणे विचारले, सांग, आता तू कुठून आला आहेस? रावणाचे डोळे श्रमामुळे चुरचुरत होते. वालीचा हा अद्भुत पराक्रम पाहून त्याला मोठे आश्चर्य वाटले आणि तो राक्षसराज त्या वानरराजाला म्हणाला, महेंद्राप्रमाणे पराक्रमी असलेल्या वानरेंद्रा, मी राक्षसेंद्र रावण आहे. जे युद्ध करण्याच्या मिशानं मी इथं आलो होतो ते युद्ध आता तुमच्याकडून लाभल्यासारखेच आहे. अहो, तुमच्या ठाई अद्भुत बल आहे, अद्भुत पराक्रम आहे आणि आश्चर्यजनक गांभीर्य आहे. तुम्ही मला एखाद्या पशुसारखं पकडून चारी समुद्रावरून फिरवून आणलं आहे. वानरवीरा, तुमच्याशिवाय असा कोण शूरवीर असेल की जो मला अशा प्रकारे न थकता त्वरेनं ओढून नेऊ शकेल? वानरराजा, अशी गती तर मन, वायू आणि गरुड या 3 भूतांच्या ठाईच ऐकिवात होती. निसंदेहपणानं जगात चौथे तुम्हीही असे तीव्र वेगी आहात. कपिश्रेष्ठा, मी तुमचं बल पाहिलं. आता मी अग्नीच्या साक्षीनं तुमच्याशी कायमचं सुस्निग्ध सख्य करू इच्छितो. वानर राजा, स्त्री, पुत्र, नगर, राज्य, भोग, वस्त्र आणि भोजन या साऱ्या वस्तूवर आपणा दोघांचा अविभक्त अधिकार असेल. तेव्हा वानरराज आणि राक्षसराज या दोघांनी अग्नी प्रज्वलित करून एकमेकांच्या हृदयालिंगन देऊन आपापसात भ्रातृभावाचा संबंध जोडला. मग ते दोघे वानर आणि राक्षस हातात हात घेऊन मोठ्या प्रसन्नपणे किष्किंधापुरीत गेले. 2 सिंहांनी एखाद्या गुहेत प्रवेश करावा तसा त्यांनी पुरीत प्रवेश केला. रावण तेथे सुग्रीवाप्रमाणे सन्मानित होऊन महिनाभर राहिला. मग 3ही लोकांना उखडून फेकून देण्याची इच्छा बाळगणारे त्याचे मंत्री येऊन त्याला घेऊन गेले. अशा प्रकारे ही घटना पूर्वी घडलेली आहे. वालीने रावणाला हरविले आणि मग अग्नीच्या साक्षीने आपला बंधू बनविले. वालीत उत्तम आणि अनुपम बल होते, परंतु तुम्ही त्यालाही ज्या
ज्याप्रमाणे आग पतंगाला जाळून टाकते त्याप्रमाणे आपल्या बाणाग्नीने दग्ध करून टाकले. इथे 38वा सर्ग पूर्ण झाला. उद्या आपण 39वा सर्ग वाचूया. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचेल. आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. धन्यवाद. जय जय